नमस्कार मंडळी, आम्ही मॉन्टेरिया विलेज खालापूर येथे फिरायला गेलो होतो वन डे पिकनिकसाठी. तो हा व्हिडिओ आहे. ही माझी मोठी मुलगी अनाया आहे. तिथे खूप छान आमचं वेलकम झालं. फर्स्ट ऑफ ऑल ते मी रेकॉर्ड नाही करू शकले, त्याबद्दल सॉरी. खालापूर येथे आहे ते वेलकम करतात, नंतर आपल्याला राईड्स करतात. हे ट्रॅक्टर राईड आहे. म्हणजे पूर्ण जो एरिया आहे ना तो पूर्ण फिरवला जातो पहिल्यांदा या ट्रॅक्टर राईड्समधून. म्हणजे कुठे कोणते पॉईंट्स आहेत हे एकदा दाखवतात आपल्याला, मग त्यानुसार आपण मग ते पॉईंट्स कवर करायचे. ते आत्ता तुम्ही गाडी बघितली ते पण आहे, म्हणजे त्या सर्विसनुसार आहे. हे ट्रॅक्टर राईड्स आहे. तिथे कॅप्स दिली जाते आणि एक विसल दिली जाते, कारण खूप मोठा एरिया आहे ना. ते टिक टिक वाजतं ना ते वालं दिलं होतं. ते मुलं खूप एन्जॉय करत होते ते. ही माझी छोटी मुलगी समायरा आहे, इकडे बसली ती. आणि हे ट्रॅक्टर राईड्सने आम्ही चाललो आहे, ते एक्सप्लोर करतो आहे ते पूर्ण मॉन्टेरिया विलेज. खूप मोठ्या एरियामध्ये बनवले, खूप सुंदर बनवले. आपल्या मुंबईच्या जवळपास असा एवढा सुंदर असा एरिया बनवला आहे ना, खूप छान. तुम्ही पण एकदा जाऊन या. इकडे आसपास जे असतील त्यांच्यासाठी बोलते मी, हे तुम्हाला पण खूप आवडेल. हे इथे आहे बघा, हे इथे गायींसाठी गोठा बनवला आहे तो. तिथे गीर गाई आहेत, मग त्या गीर गाईंचं तूप पण तिथे विकत भेटलं जातं. इथून जे लोक येत आहेत किंवा ज्यांना ड्रॉप करायचं आहे त्यांना ड्रॉप करतात, आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांना रिसीव पण करतात. इथे कंपोस्ट खतचं होतं. ते कंपोस्ट खत कसं तयार होतं त्याचं पण इन्फॉर्मेशन दिली जाते. अशी छान छान नारळाची झाडं आहेत, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, खूप छान आहे. एवढा दिवस कसा जातो तेच कळत नाही. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टायमिंग असते. इथे स्विंग्स आहेत मोठे मोठे. इथे माझी मुलगी, माझे मिस्टर्स एन्जॉय करतात. माझ्या दोन्ही मुली, त्यांना खूप आवडलं खूप. इथे माझी मोठी मुलगी हे ॲक्टिव्हिटी करते. तिने जमतं, तिला ते करते, तिला येतं ते. घरी पण चार्ट आहे तो त्याने करते, ते ट्राय करते ती. मुलांना काय जिकडे जाईल तिकडे त्यांना असं काहीतरी भेटलं ना खूप एन्जॉय करतात. ती करते परफेक्ट. बघा इकडे थोडी धडपडते पण ट्राय करत राहते काही ना काय त्यासारखी. व्हेरी गुड. इथे जेवण सकाळी गेल्या नाश्ता असतो मॉर्निंगला, नंतर लंच असतं, अनलिमिटेड आहे. आणि नंतर येताना 4-5च्या इव्हिनिंग स्नॅक्स पण मिळतो. त्यामुळं जेवढं तुम्ही थकाल तेवढं तुम्ही खाता पण, कारण थकायला होतं ना फिरून फिरून. इकडे ते लगोरी खेळत आहेत, पण ह्या लगोरीमध्ये एकाचंही ते पडत नव्हतं. ते मी खेळले तेव्हा पडलं, ह्या लोकांकडून ते पडतच नव्हतं. इथे ट्राय करते अनाया लगोरी खेळण्याचा. ते पडतं एखाद्यासाठी, बॉल मारत राहते ती. माझंच पडलं होतं अनाया, तिची डॅडी आणि समायरा तिघेही ट्राय करतात, कोणाचंच पडलं नाही. ते खूप छान एन्जॉय करणं मुलांसाठी तर खूप छान आहे. पडलं, डॅडीकडून पडलं ते. आणि नंतर इथे बघा हे छोटीशी अशी आहे, ही पण नाही का आपण दोरवरून पूल टाईप बनवले त्याने. ते छोटंसं आपलं मुलांसाठीच आहे, ते पण छान होतं. आणि मोठी मोठी झाडं आणि झाडांना हे जे काय केलं ना ॲक्टिव्हिटीज सगळ्या मुलांसाठी खूप सुंदर आहे ते. आता ती छोटी समायरा पण ट्राय करते, तिच्या पाठीपाठी येते बघा. यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि ट्राय करत म्हणजे प्रयत्न करायला बघतात ती लोक. असं खूप खूप गर्दी असते, खूप लोक येतात. एवढ्या गरमीचं पण ना म्हणजे छान आहे. गावी ज्यांना जायला भेटत नाही त्यांच्यासाठी आपलं जवळ जाऊन आपलं एन्जॉय करायला काही हरकत नाही. एक दिवसासाठी नाही का, असं एक दिवस स्वतःसाठी जगण्याचा असा. ती येते आता, दोन्ही झाडांमध्ये ते बांधलेलं होतं. समायरा धडपडत राहते बघा, ती कशी पाठी येते दिदीच्या. आणि हिने कंप्लीट केला तो टास्क तिचा, आणि आता उतरते खाली. तिथे ह्या कॅप्स पण दिल्या होत्या व्हाईट कलरच्या, त्याच्यावरती मॉन्टेरिया विलेज लिहिलेलं आहे बघा असं. आता ही छोटी येते. समायरा ट्राय करते बघा इकडे. तर समायराचा कंप्लीट होईल टास्क, तिथून दोघी उतरतात आता.
दुसरीकडे जातो आम्ही आता. लुक फॉरवर्डची लुक. ही लाकडी पूल आहे. साखव टाईप असं बनवलेलं आहे त्यांनी. म्हणजे छोट्या प्रमाणात म्हणजे छोट्या साईजमध्ये आहे, पण छान वाटतं तिथे जायचं आणि रिटर्न मागे यायचं. एन्जॉय करू शकतो आपण असं लाकडी पूल हा. इथे आता समायरा आणि तिचे डॅडी येत आहेत, ते लाकडी पूलचा आनंद घेत आहेत दोघेही. थोडे पाय लटपडतात त्याच्यावरती, कारण ते उंचावरती असल्यामुळं ना थोडंसं वेगल वॅगल होत राहतं, ते हलतं थोडंसं. छान होता एक्सपिरियन्स. ओव्हरऑल छान आहे सगळं. जे काय बनवले त्याने ना सुंदर बनवले. मस्त निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या सानिध्यामध्ये ना कोलते विलेज आहे तिथे, म्हणजे खालापूर, त्याच्यामध्ये हे बनवलं आहे त्याने. खूप मोठा एरिया, खूप मोठ्या एरियामध्ये हे बनवलं आहे. तिथे वेगवेगळ्या राज्य. इथे ही लहान मुलांची टॉय ट्रेन आहे बघा. मुलांसाठी तर खूप छान आहे सगळं काही. हे मॉन्टेरिया विलेजची थीम आहे. आता इथे सुरुवात होते बघा. पहिल्यांदा पाणी ठेवलेलं आहे माठातलं, थंडगार पाणी, जे की गरमीमध्ये हवंच आपल्याला समर सीझनसाठी. आणि हे पहिला शॉप आहे ते आपलं वेल्डिंगवालं आहे, जे काय शिकवतात ते वेल्डिंग कसं करायचं, काय करायचं, हे पहिला शॉप होतं. ते काका मुलांना शिकवत होते. दुसरं हे कुंभार, मातीची भांडी कशी बनवायची, आपण पण बनवू शकतो, ते आपल्याला शिकवतात. थोडीशी माती देतात आणि पॉट वगैरे बनवायला शिकवतात. हे कृष्णाईचं होतं, गृह उद्योग होता तो. तिथे पण पापड वगैरे करत होत्या बायका. रिअल होतं ते सगळं. अंगणवाडी आहे तिथे पण मुलं शिकायला, होती छोटी 4-5 अशी. आणि हे लोहाराचं आहे. इथे पण आपले खुरपी छोटी छोटी जे असतात ना ते बनवतात, ते रिअल बनवतात सगळं. हे हॉस्पिटल आहे साई क्लिनिक म्हणून. इथे पण आपण जाऊ शकतो. उन्हाने कुणाला भोवळ आणि चक्कर आली, काय झालं तर आपण जाऊ शकतो. हे केश कर्तनालय होतं, इथे पण जाऊन मसाज वगैरे घेत होते माणसं. टेलर आहे. छोटे छोटे बरेच शॉप बनवले त्यांनी, ज्यूस सेंटर हे ते असं खूप बनवलेत शॉप्स असे. म्हणजे गावचा फील दिला आहे. हे बघा गोल गावाला असं होतं ना कट्टा, एक चौक टाईप असं ते बनवलं आहे. म्हणजे पूर्ण गावचा फील आणलेला आहे इथे. म्हणजे छोट्या प्रमाणात असं गावच बसवलेलं आहे. इकडे राजस्थानी कठपुतलीचा खेळ चालू आहे बघा, तुम्ही एन्जॉय करा. तीरथ में ना आई रे लुगाई मारी, तीरथ में ना आई, ओ तीरथ में ना आई, ओ छोरी मारी तीरथ में ना आई, ओ तीरथ में ना आई के भजिया चौपड़ का खाई, रसगुल्ला रस्ते में खाई, रसगुल्ला रस्ते में खाई, ओ रसगुल्ला रस्ते में खाई, ओ पेड़ा झोली में भर लाई, लाडूड़ा ने नीचे ने फेंक आई, कचौरी मुंडा में खाई, समोसा ने पाछा ने फेंक आई, के गोरी भाई जयपुर में जाई। तो अभी आपने देखा राजस्थानी डांस, देखा नहीं देखा? चलो ठीक है। तो कभी राजस्थान का ठुमका देखा आपने? नहीं देखा? देखा तो फिर भी देखिए, ऐसा नहीं देखा होगा। तो मैं एक गाना गाऊंगा, आप सभी लोग प्रेम से बोलेंगे हाय हाय हाय। अरे अभी नहीं। पतली कमरिया बोले हाय हाय हाय, ओ पतली कमरिया बोले हाय हाय हाय, पतली कमरिया बोले हाय हाय हाय, ओ पतली कमरिया बोले हाय हाय हाय, ओ तिरछी निगाहें बोले हाय हाय हाय, ओ तिरछी निगाहें बोले हाय हाय हाय, ओ तिरछी निगाहें बोले हाय हाय हाय, ओ मैडम तेरा झुमका बोले, ओ मैडम तेरा झुमका बोले, मैडम जी का झुमका बोले, ओ बाबूजी का चश्मा बोले, ओ बाबूजी का चश्मा बोले, अरे मैडम जी का झुमका बोले, ओ मैडम जी का झुमका बोले। तो अभी देखा झुमका और ठुमका। अब हम आपको दिखाते हैं हमारे राजस्थान से माइकल जैक्सन। माइकल जैक्सन, नॉट फॉर एक्शन। और ये दिखाए आपको एक्शन। ओ जट दमला पगला दीवाना हो रब्बा, इतनी सी बात न जाने, ओ रब्बा में ओ मैनू प्यार, ओ मैनू प्यार करती है,
ਓਏ ਸਾਡੇ ਉੱਤੇ ਭੂ ਮਰਦੀ ਹੈ ਸਾਡੇ ਸਾਡੇ ਉੱਤੇ ਭੂ ਮਰਦੀ ਹੈ सर कटा ਓਏ पगला दीवाना हो रहा इतनी सी बात न जाना ओ मैनू प्यार हमारा पता ही है ओ मैनू प्यार करती है सारे उते वो मरती है ओ जट जमला पगला दीवाना। अब आपके सामने आ रहे हैं हमारे राजस्थान से चंपकलाल कपेरा। क्या बीन बजाते हो क्या रागी पकड़ते हैं? बजा तू आवे होंगी बजा तू जावे आधी आधी रात ने वो नाग लपेटा लेवे नाग लपेटा लेवे वो नाग लपेटा लेवे आधी आधी रात ने वो नाग लपेटा लेवे लपेटा लेवे वो नाग लपेटा लेवे